हातनूर धरणातून पाण्याचा विसर्ग तापी नदीत सोडण्यात आला असून तापी काठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क सावधानता बाळगावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12.0 वाजता हातनूर धरणातून 1,57,399 क्युसेक इतका विसर्ग तापी नदीत सोडण्यात आला आहे। पुढील काही तासांत हा विसर्ग 1,75,000 क्युसेक पर्यंत वाढण्याची शक्यता आहे। त्यान्वये सारंगखेडा बॅरेज 1,01,883 क्युसेक विसर्ग, प्रकाशा बॅरेज 1,16,631 क्युसेक विसर्ग, येत्या 12 ते 24 तासांत या दोन्ही बॅरेजमधून 2 लाख ते 2,50,000 क्युसेक पर्यंत विसर्ग वाढविण्यात येईल। तसेच गोमाई नदीची पाणीपातळी वाढल्यास प्रकाशा बॅरेजमधून अधिक विसर्ग सोडण्यात येईल। तापी नदीपात्रात जाऊ नये, आपली गुरेढोरे नदीपात्रात सोडू नयेत, नदीतील पाण्याचे पंप तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहे। नमस्कार। आज दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणातून सुमारे 24 गेट पूर्ण क्षमतेने उघडून तापी नदी पात्रामध्ये 1,57,000 क्युसेक इतकं पाणी सोडण्यात आलेलं आहे। त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे द्वार नियंत्रण करण्याचे काम प्रगतीत करण्यात आलेले आहे। सद्यस्थितीत संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे 9 गेट पूर्ण क्षमतेने उघडून 1,25,000 क्युसेक इतकं पाणी तापी नदी पात्रात सोडण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे सारंगखेडा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे एकूण 7 गेट पूर्ण क्षमतेने उघडून 1,14,000 क्युसेक इतकं पाणी नदी पात्रात सोडण्यात आलं आहे। त्यानुसार पुढील 24 ते 48 तासामध्ये सदर पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता देण्यात येत आहे। तसेच कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग धुळे तसेच उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग प्रकाशा व जिल्हा प्रशासनाकडून तापी नदी काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे।